आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणत्या देवीच्या उपासनेसाठी कोणत्या गोष्टींची गरज लागते। सर्वात पहिलं कुमारी। हिच्या पूजेत फुले, फुलांच्या माळा, गवत, पाने, झाडांच्या साली, कापसाचे धागे, भंडारा म्हणजेच हळद, शेंदूर, कुंकू इत्यादींना महत्त्व असते। लहान मुलींना आवडतात अशा गोष्टी ह्या देवीला अर्पण करतात। 2. रेणुका माता, अंबाबाई आणि तुळजाभवानी। विवाहासारख्या एखाद्या विधीनंतर ह्या कुलदेवता असलेल्यांच्या घरी देवीचा गोंधळ घालतात। काही जणांच्या घरी विवाहादी कार्य नीटपणे पार पडले म्हणून सत्यनारायणाची पूजाही करतात किंवा कोकणस्थ ब्राह्मणात देवीचे बोडण भरतात, तसेच हे आहे। 3. अंबाजी। गुजरातमधील अंबाजीच्याच म्हणजे अंबा मातेच्या देवळात दिव्यासाठी तेल वापरीत नाहीत, तेथे तुपाचा नंदादीप अखंड तेवत असतो। 4. त्रिपुर सुंदरी। ही एक तांत्रिक देवता आहे। हिच्या नावावर एक पंथ प्रचलित आहे। त्या पंथांची दीक्षा घेतल्यावरच हिची उपासना करता येते, असे त्या पंथांचे मत आहे। 5. त्रिपुर भैरवी। एक तांत्रिक देवता। धर्म, अर्थ आणि काम या 3 पुरुषार्थांची प्राप्ती करून देणारी ही देवता आहे, असे मानले जाते। ही शिवलिंग भेदून बाहेर आलेली आहे। कालिका पुराणात हिचे ध्यान वर्णन दिलेले आहे। सर्व रूपात भैरवी हे त्रिपुरेचे प्रभावी रूप समजले जाते। तिची पूजा डाव्या हाताने करतात। तिला लाल रंगाच्या रक्तवर्णी मदिरा, लाल फुले, लाल वस्त्रे आणि शेंदूर ह्या वस्तू प्रिय आहेत। 6. महिषासुरमर्दिनी। देवीची शक्ती सहन करण्याची क्षमता नसल्यास प्रथम शांतादुर्गेचे आवाहन करतात, नंतर दुर्गेचे आणि शेवटी महिषासुरमर्दिनीचे करतात। यामुळे देवीची शक्ती सहन करण्याची शक्ती टप्प्याटप्प्याने वाढल्याने महिषासुरमर्दिनीची शक्ती सहन करता येऊ शकते। 7. काली। बंगालमध्ये कालीची उपासना प्राचीन कालापासून प्रचलित आहे। पूर्णानंदाचा श्यामारहस्य आणि कृष्णानंदाचा तंत्रसार हे 2 ग्रंथ सुप्रसिद्ध आहे। या पूजेत सुरा म्हणजेच मद्य ही अत्यावश्यक वस्तू मानली जाते। मंत्राने शुद्ध करून तिचे सेवन केले जाते। काली पूजेसाठी वापरले जाणारे कालीयंत्र त्रिकोण, पंचकोन किंवा नवकोन करावे, असे कालिकोपनिषदात सांगितलेले आहे। काही वेळा ते 15 कोणांचीही करतात। काली पूजा कार्तिक कृष्ण पक्षात विशेष करून रात्रीच्या वेळी फलप्रद सांगितलेली आहे। या पूजेत काली स्तोत्र, कवच, सतनाम आणि सहस्रनाम यांचा पाठ विहित आहे। 8. चामुंडा। 8 गुप्ततर योगिनी मुख्य देवतेच्या नियंत्रणाखाली चक्रात विश्वाचे संचलन, वस्तूचे उत्सर्जन, परिणाम इत्यादी कार्य करतात। संधीपूजा नावाची एक विशेष पूजा अष्टमी आणि नवमी या तिथींच्या संधिकाली करतात। ही पूजा दुर्गेच्या चामुंडा या रूपाची असते। त्या रात्री गायन, वादन आणि खेळ यांच्या योगाने जागरण करतात। दुर्गा। श्री दुर्गा महायंत्र हे श्री भगवती देवीचे दुर्गेचे आसन आहे। नवरात्रात दुर्गेच्या 9 रूपांची उपासना करतात। 10. उत्तानपादा। ही मातृत्व, सर्जन तथा विश्वनिर्मिती या त्रिगुणांनी युक्त आहे। छिन्नमस्ता किंवा लज्जा गौरी ह्या देवीची मूर्ती भूमीवर पाठ टेकून ठेवून उताण्या स्थितीत दुमडलेले पाय पूजाकडे ठेवून पूजण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली दिसते। शिवपिंडीखालच्या शाळुंकेची जी रचना असते तशाच अवस्थेत ती पूजली गेलेली दिसते। तिला जलधारांचा अभिषेक केल्यानंतर ते पाणी वाहून जाण्यासाठी एक मार्गही दिलेला दिसतो। शिवपिंडीच्या या मार्गास महाशिवाच्या महाभागेचा महामार्ग असे म्हणतात। रामकृष्ण हरी।